नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. पण सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. जालन्यामध्ये मारहाण झालेल्या प्रेमी युगलांचं लग्न लावून देण्यात आलेलं आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रेमी युगलाला मारहाण झाल्याने या प्रकरणाची चर्चा होत होती आणि मारहाण झालेले ते दोघेही बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. पण त्यांचं दोघांचं अखेर लग्न लावून देण्यात आलेलं आहे. लग्न केलेले त्या दोघांनी आणि ते फोटो आता सोशल मीडियावरती व्हायरल झाले. हेच ते फोटो आहेत ज्या फोटोमध्ये आपल्याला हे जोडपं दिसतंय. या दोघांनाच खरं तर काही समाजकंटकांनी मारहाण केली होती, ज्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना पकडण्यात देखील आलेलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पण आता या दोघांचं लग्न लावून देण्यात आलंय. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्याबरोबर आहेत. अमोल, काय माहिती याबद्दल? नक्कीच जालना येथील गोदेगाव या शिवारामध्ये हा व्हिडिओ पीडित जी युवती होती त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. मात्र हे जे युवक होतं हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील आहे आणि या 3 दिवसानंतर या जे युवक आहे युवकाचे त्यात एका समाजातील असेल त्यांच्या जे नातेवाईक त्यांनी मध्यस्थी करून त्या दोघांचा आज विवाह लावून देण्यात आलेला आहे. मेडगाव बायगाव येथील देवीच्या मंदिरामध्ये साध्या पद्धतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आलेला आहे आणि ते सुद्धा जे फोटो आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी दोघांकडचे नातलग उपस्थित होते. हो, दोन्हीकडचे नातलग म्हणजे उपस्थित होते. दोन्ही एखादी समाजातील आहे आणि आधीपासून यांच्या घरी लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्णच्या महाराष्ट्र हादरला. मात्र नातेवाईकांच्या मध्यस्थीने आणि सर्वांनी पुढाकार घेऊन त्यांचं एक साध्या पद्धतीने मंदिरामध्ये लग्न लावून दिलेलं आहे. धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. आपण ही 2 ठिकाणची दृश्य म्हणजे दृश्य एकीकडे छायाचित्र आहेत ज्यामध्ये ज्या प्रेमी युगलाला मारहाण झाली होती जालन्यामध्ये, ज्या समाजकंटकांनी ही मारहाण केली होती ती दृश्य आपण बघतोय. तर दुसरीकडे हे प्रेमी युगल जे आहे त्यांचं असंही लग्न ठरण्याबाबत किंवा लग्न होण्यासंदर्भातली चर्चा दोघांच्या कुटुंबियांमध्ये सुरू होती. त्यांचं लग्न अखेर लावून